आज आपण या ठिकाणी निवृत्तीनाथ वारकरी ट्रस्ट व मोखाजी बाबा मंदिर ट्रस्ट या दोन्ही ट्रस्टच्या वतीनं आपल्या या एकदरे, पिंपळदारवाडी, चंदगीरवाडी, जायनावाडी, बिताका या सर्व परिसराच्या वतीनं या ठिकाणी अमित दादांना शुभेच्छा देण्यासाठी त्यांचा वाढदिवस आपण या ठिकाणी साजरा करण्याचं ठरवलं। त्याचप्रमाणे या ठिकाणी पाडोशी गावच्या वतीनं या ठिकाणी अमित दादांचा सन्मान होतो आहे, त्याचा त्यांनी स्वीकार करायचा आहे। मी यांना विनंती करतो की आपण अमित दादांचा या ठिकाणी सन्मान करायचा आहे। आपणा सगळ्यांना माहीत आहे, आमचे बंधू स्वर्गवासी अशोकराव भांगरे यांच्याबरोबर जेव्हा आम्ही काम करत असताना आम्हालाही अनेक स्वरूपाच्या अडचणी आल्या। या सर्व अडचणीतून मार्ग काढत असताना आम्ही मनामध्ये खुणगाठ बांधली होती की आपण या ठिकाणी या घराण्यातला आमदार पाहायचा होता आपल्याला, म्हणून आपण मागील विधानसभेमध्ये आपण या ठिकाणी सर्वच एकदरे परिसरातील सगळेच गावं, अगदी आपला पूर्ण समशेरपूर गट म्हटलं तरी हरकत नाही, या समशेरपूर गटामधून आपण 7,000चं लीड या ठिकाणी त्यावेळेस दिलं। परंतु इलेक्शन आहे, एकमत जास्त पडलं तरी कोणी निवडून येत आहे, एका मताचा प्रश्न असतोय आणि आपल्याला काही जास्त नाही, फक्त 5,500 कमी पडलेत, घाबरायचं काही कारण नाही। काय असतं, आखाडा असतोय, आखाड्यामध्ये पैलवान कुस्ती खेळतोय, मग सगळ्याच कुस्त्या तो जिंकतोय का? एखादा पडतोय, परत लोंगड धुवायचं आणि परत वेडायचं, त्यात काही विशेष आहे। पण आपले विचार मात्र आपण कधी सोडायचे नाही। माझ्या गावामध्ये 2 बूथ आहेत, एकदरा, पिंपळदारवाडी, भरघोस मतदान दिलं, 504 मतं आहेत माझ्या एकदऱ्यामधून। तुम्ही लिस्ट काढा, कोणत्याच गावात 504 मतं आम्हीतलं नाही, सगळ्यांनी काम केलं। पण हे मतदान आहे, हे एकट्याच्या मतावर चालत नाही आणि एक मताने माणूस निवडून येतो, थोडा फरक राहिला आहे, जास्त नाही राहिला, आणि तो आपल्याला पार करायचा आहे। बाकीचं कोण काय म्हणतंय, कोण काय करतंय, आपल्याला त्याच्याशी देणं घेणं नाही। आपण आता मागच पाहिलं राघोजी भांगरेच्या पुतळ्याची काय परिस्थिती झाली, आपण सगळे कार्यकर्ते आज राजूरला होतो। या गोष्टी येत नाही, हे फक्त समाजामध्ये काय करायचं, 2 गट तयार करायचे। ज्या वेळेस देवगाव या ठिकाणी आद्यक्रांतिकारक राघोजी भांगरेचा पुतळा बसवला, तो पुतळा बसवण्याच्या अगोदर मोखाजी बाबाच्या मंदिरामध्ये उभा फोटो आहे, आम्ही कधी मागणी केली? त्याच्या अगोदरचा हा फोटो आहे, तो पुतळा होण्याच्या अगोदरचा मंदिरात लावलेला फोटो आहे, उभा फोटो आहे। आम्ही कधी मागणी केली की राघोजी भांगरेंचा उभा पुतळा बसवा म्हणून? पण हे राजकारण आहे, हे स्टंटबाजीचं राजकारण आहे, आणि यांच्यावर काय विश्वास ठेवता तुम्ही? हे स्वतःचा बाप बदलणारे लोक आहेत, त्याच्यामुळं आहे ना, यांच्यावर कधीच हे आत्ता एक बोलतील, थोड्या वेळाने एक बोलतील, परवा एक बोलतील, जाऊ द्या, त्यांना काय करायचं आहे ते करू द्या, पण आपले विचार चांगले आहेत, आपले विचार आपण कधीच सोडायचे नाही। आपल्या या संपूर्ण परिसरामध्ये मी तर 2 दिवसापूर्वी दिलीप दादांना फोन केला, आमच्या भागामध्ये आता जिल्हा परिषदचं इलेक्शन लागतं आहे, आमच्याकडे उमेदवारच नाही, तुम्ही उमेदवारी करा, मी स्पष्ट शब्दामध्ये सांगितलेलं आहे। कारण उमेदवार त्याच्याकडे वक्तृत्व असावं आणि त्याची आर्थिक परिस्थिती असावी, कुणाचंही काम नाही आहे। आपण आपली जागा जमीन, आपले गुरढोर, गाई म्हशी वापायचे आणि इलेक्शन करायचं, हे असं नाही करायचं, आपणही उभं राहिलो पाहिजे। त्यामुळं बरेचसे आता इथं बरंचसं बोलायचं आहे, लय दिवसाची तळमळ आहे। त्या दिवशी राजूरमध्ये काही कारणास्तव मी बोललो नाही, कसं माझं बोलणं थोडं कडवट आहे, मी डायरेक्ट बोलणारा माणूस आहे, अशोक भांगरेंच्या खांद्याला खांदा लावून काम केलेला माणूस आहे। समोरचा काय म्हणतोय आणि तो मला काय देतोय किंवा माझ्यावर काय गुन्हे दाखल करतोय, मी कधीच या गोष्टीला जुमानत नाही। जे सत्य आहे ते नेहमी मांडणारा माणूस आहे। या ठिकाणी आम्ही मंदिराच्या ट्रस्टीचं काम करत असताना सगळे गावकरी पाहुणे मंडळी पाहतात, रोखठोक बोलणं, कुणाला राग आला तरी चालेल, आणि इलेक्शनमध्ये पडलं म्हणून आम्ही थांबायचं नाही, काही फरक पडत नाही, सगळेच पडलेत, आम्ही लय वेळेस पडलो, मग आम्ही काय घरीच राहिलो का? काही फरक पडत नाही।
प्रयत्न करीत राहणं आपलं काम आहे. थोडा फरक आहे ना, मी मगाशी सांगितलं 5,500 फक्त 2च गावं फक्त हँडल करणं आहे आपल्याला. 5,500 मतदान झालं ना, काहीच अडचण नाही. त्यामुळं या ठिकाणी बरंचसं बोलायचं आहे. गावामध्ये काही तांत्रिक अडचण तयार झाले, त्याच्यामुळं थोडंसं मी या ठिकाणी आवर्त घेतो. माझ्या या एकदरे, चंदगीरवाडी, पिंपळदरावाडी, जायनावाडी, बिताका या सर्व गावांच्या वतीनं, टाळकरीवरून आलेले आमचे सहकारी सगळ्यांच्या वतीनं इथं जमलेले सगळे महिला मंडळ, पुरुष मंडळ, आजूबाजूच्या परिसरातील पेडेवाडीचे लोक आहेत, कोकणवाडीचे, तिरडा पाचपट्टा इथून आलेले आहेत, पाडोशीचे आहेत, सर्वांच्या वतीनं या ठिकाणी अमित दादांना खूप खूप शुभेच्छा देतो. आणि या ठिकाणी एक अनाउन्समेंट अजून पण करतो. आपण मागील वर्षी अमित दादांचा वाढदिवस खाली नायकाची वाडी म्हणजे एकदऱ्यातच घेतला होता, याही वर्षी घेतला आणि पुढच्या वर्षी सुद्धा इथंच आपण कार्यक्रम घेऊ. इथं कार्यक्रम घेण्याचा उद्देश या ठिकाणी मी थोडक्यात मांडतो. आमचं हे मोखाजी बाबा देवस्थान जागृत देवस्थान आहे आणि आमची सगळ्यांची पिढ्यानपिढ्या आजपर्यंतची अशी धारणा आहे, ज्यांनी मोखाजी बाबाचा नवस घेतला तो कधी वाया गेला नाही. उदाहरणार्थ आपण जेव्हा विठ्ठलराव बांगरे यांना पंचायत समितीला उभं केलं, इथंच आपण तो नवस घेतला होता आणि ते निवडून नाही आले, उपसभापती झाले. तो इतिहास नाही सांगत बसत, पण आपण या ठिकाणी आज हा संकल्प करायचा आहे. भविष्यामध्ये मी तर मगाशीच जाहीर केलं, झेडपीसाठी आमच्याकडं माणूस नाही आहे, तेव्हा अमितला पण विनंती आहे, आमच्याकडं झेडपीसाठी उमेदवार द्या. आणि हा जो नवस आहे, हा नवस आपल्याला पुरे 5 वर्ष काम करायचं आहे. 1-2 दिवसात हे होणारं काम नाही आहे. पुरं 5 वर्ष लोकांच्या काही समस्या असतील. आता इथं नुसतं वाढदिवसच आपण नाही साजरा केला, हे भवारी फाउंडेशनच्या वतीनं रोजगार मेळाव्याचं आयोजन केलं. नुसता केक कापून वाढदिवस साजरा नाही होत. हे जमलेले माझे तरुण यांच्यासाठी आपण काय देऊ शकतो, ही संकल्पना या ठिकाणी खूप चांगली आहे. जेणेकरून आपला आदिवासी समाज आहे व्यसनाकडे चालला आहे, तो कुठंतरी समाज प्रभावामध्ये यावा, त्याला कुठंतरी रोजगार मिळावा, 2 पैशाचं काम मिळावं, त्याचाही कुटुंब परपंच चालावा. त्यासाठी या ठिकाणी भवारी फाउंडेशनतर्फे हा जो रोजगार मेळावा या ठिकाणी घेतो, ही खूप जमेची बाजू आहे. या ठिकाणी बऱ्याचशा गोष्टी बरंचसं बोलायचं आहे, पण काही तांत्रिक अडचणीमुळं या ठिकाणी माझं भाषण आवर्त घेतो, थांबतो. जय आदिवासी. आपली माणसं, आपलं दुकान. श्री स्वामी समर्थ क्लॉथ आणि मॅचिंग सेंटर, तसेच श्री स्वामी समर्थ एंटरप्राइजेस होलसेल कापड दुकान. अकोलेकरांच्या पसंतीस उतरलेलं कापड विश्वातील लोकप्रिय नाव म्हणजे श्री स्वामी समर्थ कापड दुकान. मनमोहक वस्त्रालंकार, वाजवी किंमत आणि विनम्र सेवा. 6 वार साडी, 9 वार साडी, बनारसी सिल्क, सुटिंग, शर्टिंग, मंचर टोपी, टॉवेल, शाल, नॅपकिन, फेटा, इनरवेअर आदी साहित्य एका छताखाली. लग्न बस्त्यासाठी खास अद्ययावत व्यवस्था, तसेच लग्न बस्त्यावर ट्रॉली बॅग फ्री. लहान मुलांच्या असंख्य व्हरायटीजचे मनमोहक कपडे. महिलांसाठी होलसेल स्वतंत्र साडी विभाग, तसेच स्वतंत्र लेडीज आणि जेंट्स विभाग. एक वेळ अवश्य भेट द्या. खरेदी करा मनमोहक वस्त्र आणि खुलवा आपलं सौंदर्य. आमचा पत्ता शाखा नंबर 1, श्री स्वामी समर्थ क्लॉथ व मॅचिंग सेंटर, अगस्ती कॉम्प्लेक्स, पहिला मजला, बाजार तळाजवळ, अकोले, तालुका अकोले. आणि शाखा नंबर 2, श्री स्वामी समर्थ एंटरप्राइजेस होलसेल कापड दुकान, भिंगारे गोडाऊन शेजारी, दत्त मंदिर रोड, कचेरी परिसर, अकोले. प्रोप्रायटर बेनके बंधू. संपर्क 75 88 51 31 33 आणि 024 24 22 33 24.